नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हटलं जातं? माऊली म्हणजे काय? तर माऊली म्हणजे आई. आणि ज्याप्रमाणे एक आई आपल्या बाळाचे असीम प्रेमाने संगोपन करते, सर्व संकटांपासून रक्षण करते आणि योग्य संस्कार करते, अगदी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अगदी सोप्या भाषेतून, मराठी भाषेतून भावार्थ दीपिका या ग्रंथाद्वारे मराठी भाषेतून ईश्वरी ज्ञान देऊन मानवजातीचे वात्सल्यपूर्वक पालनपोषण केले आहे. म्हणूनच त्यांना माऊली म्हणून संबोधले जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात एक उल्लेख केला आहे बघा, विश्व हेच माझे घर. त्यांनी तिथं अशी भावना व्यक्त केली आहे की विश्व हेच माझे घर, म्हणजेच हे जे विश्व आहे ते माझे घर आहे. त्यांनी संपूर्ण विश्वाला आपल्या मायेच्या पदराखाली घेतले, म्हणून वारकरी त्यांना माऊली म्हणतात. ज्याप्रमाणे बाळ आईच्या कुशीत विसावते आणि सुरक्षितता अनुभवते, तसेच वारीच्या प्रवासात लाखो वारकरी माऊलीच्या चरणी लीन होऊन आपले सर्व दुःख विसरतात, सगळ्यांबरोबर प्रेमाने वात्सल्याने राहतात. माऊलींनी संस्कृतमध्ये दडलेले वेद रहस्य मराठी भाषेत आणले, ज्यामुळे सर्वसामान्यांना ज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार दिला, म्हणूनच ते सर्व वारकऱ्यांसाठी पूजनीय माता आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी वेद रहस्य आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या करुणामय आणि प्रेमळ स्वभावामुळेच वारकरी संप्रदायात त्यांना प्रेमाने माऊली म्हणजेच आई म्हटले जाते. ज्याप्रमाणे एक आई आपल्या बाळाच्या सर्व चुका माफ करून संगोपन करते, तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातून अवघड तत्वज्ञान अगदी सोप्या मराठीत मांडून अज्ञानी भक्तांना मायेची आणि ज्ञानाची वाट दाखवली आहे. त्यांनी आपल्या अत्यंत लहान वयात केवळ 21व्या वर्षी समाजोद्धारासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी संजीवनी समाधी घेतली. त्यांचे संपूर्ण जीवन हे भक्तांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी त्यांनी समर्पित केले. म्हणूनच वारीमध्ये लाखो वारकरी त्यांना केवळ संत मानत नाहीत, तर त्यांना साक्षात आई म्हणून त्यांच्या पालखी सोहळ्यात ते अगदी श्रद्धेने वावरतात, चालतात. मोठ्या श्रद्धेने ते आळंदी होऊन पंढरपूरची वारी करत असतात. तुम्हाला समजलंच असेल की ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणतात. अशीच काहीशी माहिती घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे काय होईल की काही मी व्हिडिओ अपलोड केले तर तुमच्यापर्यंत पोहोचतील.